काय 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 काम करायचंय आमचं वय बघा हे शेत एवढं नावचं करून द्यायचं कुठलं कुणाचं शेत काय हे काय नाही आमचे माझे मालक एक किडनी वाढले 2 लेकरं मिळेले अजून बी आमचं नावचं नाही झालं काय करून खावा आम्ही पण हे पोरग कोणाचं आहे ना तुम्ही माझा ना इकडे काय तुझं काय झालंय प्रॉब्लेम आजी सांगते तुला गरज नाही काय काय प्रॉब्लेम आहे हाय का नाही सरला माहित आहे ना गायरान क्षेत्र लय आमचे हाल झालेत बरं मग गायरान क्षेत्र यांचं नाव कसं करणार होत नाही तर कसं आहे कागदपत्र तर आपल्याकडं हा सर हा हा मग आतापर्यंत काय नाही किती जागा आहे सर 5 एकर आहे अजून आम्हाला घरकुल सगळं नाही काय सांगायची इतकी आमची हालत तुमच्या नावावर का नाही तुमच्या नावावर का नाही गावातले नाहीत ना हे आमच्या गरीबाला घेणं ठेवत नाहीत ना मग आता तुम्ही तरी गरीबाचा मुद्दा नसतो इथं गरीब आणि श्रीमंताचं काय पत्र नाही काय नाही नाही पण कसं तुमच्या नावावर करायचं कसं आता हा बघा आम्हाला अटक झालेली पंचनामा हे दिलं की ते नावचं होते पण हे तहसीलदार कलेक्टर आम्हाला हेच काय काय भानगड आहे हे आमचे सरपंच भानगड विचारा भानगड अशी त्यांची जुन्या पाठीमागच्या टायमिंगला त्यांच्या नवऱ्यावर गुन्हा नोंद झाला होता मिळायसाठी त्यांना काहीतरी जेल का काहीतरी झालं जेल भोगला तारखेत गेल्या त्यांचं मत आहे की आमच्या नावावर व्हायला पाहिजे जेल भोगलं म्हणून त्यांना मिळायला पाहिजे असं समजायला भेटले तू काय प्रयत्न करत नाही मी ते बघितलं तर त्यांचं मत आहे की ते ज्या गुन्ह्याची नोंद आहे तर ह्यांची आणि ते मॅच होत नाही त्याची टायमिंग चेंज काहीतरी असं म्हणजे तलाट्यानेच आमचं मागं टाकलं नाही तर त्याला भेटलं त्या काळातलं जे होते त्यांनी पण आता त्यावेळेला नोंद तलाट्याने बरोबर केली नाही साहेब पण त्यावेळेचा तलाठी कोण होता आता ती आमचा तिली होता वारली ती जुने हरिजनचं आणि आमचं संगच काढलेले पण नोंद केली नाही काही असं केलं बघा आम्हालाच मागं टाकलं दुसरं काय आता तो तर नाही आता नोंद केली नाही म्हणलं आपण कसं बोलणार आता तुम्ही तुमच्या शब्दावर काम होत असते ते जाऊन द्या मरू द्या बिचारा ते वया मानाने मेलाय पण तुमच्या शब्दावर काम होत असते माझा नवरा आधीची एक आहे किडनी वारलाय मुलगा वारली मुलगी वारली आम्हाला एकच असतो की नवरा का बघा बरं माझा तर नवरा एकच आहे म्हणजे काय तसं नाही म्हणते किडनीवर एक आहे किडनीवर एक आहे का तुमच्या मध्ये कोणाला बोलायला पाहिजे सर नाही पण एक किडनी माझ्या मालकाला म्हणून मी सांगते कशावर पोट भरायचं काय नातू आमचे तसेच आहेत अडाणी हे नातू कष्ट करून नातू अडाणी बोलणार सांग ना साहेबाला थांबा ना जरशी जाईल गाडी थांबा बोलून द्या जाते ते काही जाऊ का मग बरं सरपंचाला सगळं सांगू पोट कापलेलं का नाही नको नको असू द्या असू द्या नाही सांगितलं बरं सरपंचाला सगळं सांगा आणि सरपंचाला म्हणून मला सांग तुम्ही ए सरपंच सांगा ना तू काय पण करून नियमात कसं बसवायला ते सांग काय प्रॉब्लेम आला तर मला सांग ठीक आहे एवढ्या तळतळीने सांगतात मी बघतो ठीक आहे ठीक आहे बघतो ओके ओके बघ रे ओके बाय 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 एवढं करा मग आता इतकं म्हणलं की नाही होय 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 असे हजारो प्रॉब्लेम आहेत की ज्यावेळच्या त्यांच्या नावावर जमिनी केल्या नाहीत कुठल्या तरी तलाट्यानं चुकीची नोंद केली आमच्या गावचं परिस्थिती अशी आहे की आमच्या गावातला दत्तू तेली त्याच्या नावावर काय लिहिलं नाही आणि उस्मानभाई मुसलमान त्यांच्या जमिनी त्यांना मिळाल्या नाहीत अशी कित्येक कुटुंब आहेत की त्याला कसा न्याय द्यायचा हे आपल्याला कळत नाही पण त्यांची तळतळ आपल्याला समजत असते प्रयत्न करूया अशा लोकांना पण न्याय मिळाला पाहिजे शेवटी ही आपलीच लोक आहेत ना